चला की शेतात जाऊ फवारणी करून येऊ चला. कशाची फवारणी करतोस? आज तोंडावर पाण्याचा फवारा मारायचा, कसा बुरसाडल्यावानी दिसतेस. अरे बाबा फवारणी करायला जायचं होतं म्हणून आंघोळ नाही केली आणि आंघोळीचं तू सांगतोस होय मला. 18 दिवस अंगाला पाणी लागतं का तुझ्या? अरे त्याचं काय आहे? ह्यो 8 दिवसात एकदा आंघोळ करून जनतेचं भलंच करतोय. यायला बिना आंघोळीचं राहून जनतेचं भलं कसं होणार? हो, सरकार आता काय बोलतंय, पाणी अडवा, पाणी जिरवा आणि पाणी वाचवा. पाणीच हे जीवन. आणि ह्याच्याने काय पाणी अडवणं होणार नाही, म्हणून 8 दिवसात एकदा आंघोळ करून ही पाणी वाचवतो. अरे पण ह्याच्या आंघोळीच्या पाण्यानं मोठं जनतेचं भलं होणार आहे. वास पण किती मारते बोकडा कधी. चला जाऊया आपण चल. हे मी काय म्हणतोय, मंग्याला पण घे की. मांग्याला कशाला? नवीन लग्न झाले, हळदीच्या अंगाने शिवारात जायचं नसतं. येडाय का रे तू? पळून लग्न केलेली का हळद लावतात का? काय बी बोलते आपलं. हे हनम्या इकडे कमॉन. जा, मी नाही, मी लाडू खायला निघालोय. हे बघ ह्याचा जीव अजून त्या लाडवात अडकलाय. इकडे आम्ही आणलाय लाडू ये बघू. मला एक सांग, तू कुठं निघाला लाडू खायला? माय इकडं. अरे माय काल नाही म्हणली होय, तुला पायलीचं लाडू करून खायला घालते. पाहिलेचं लाडू ह्याच्या माड्यावर घालते अशी बोलली. माड्यावर घातलं तरी मीच खाणार, मग तुम्हाला टुकटुक माकार बसा बोंबले.